आपल्या सगळ्यांचेच सन्माननीय आदरणीय असे शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. सर, सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही सगळेच जण याच्याकरता जमलेलो आहोत की कालपासून हे जे लोण पेटलेलं आहे, सगळीकडे बातम्या पसरलेल्या आहे की शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी नापास झालेली आहे. काय सांगाल सर याच्याबद्दल? शिक्षण मंत्र्याची मुलगी जर नापास होत असेल तर म्हणजे काय होणार बाकी विद्यार्थ्यांचं? सर्वप्रथम तुम्हा सगळ्या पत्रकारांचे मी आभार मानतो. एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढलात. मुद्दा असा आहे की जो प्रश्न तुम्ही विचारला, तर काल परवापासून जो काही गदारोळ उठलाय, शिक्षण मंत्र्याची मुलगी नापास, शिक्षण मंत्र्याच्या घरातच अभ्यास